क्रूरतेचा कळस गावातून परत आला आणि पुन्हा फावड्याने मारले. दिवाळा येथील घटना. सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाचा जीव घेण्याच्या उद्देशाने डोक्यावर फावड्याने सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्याची धक्कादायक आणि थरारक घटना मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दिवाळा येथे घडली आहे. या रक्तपिपासू हल्ल्यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 109 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सकाळी 7 वाजता देवाडा गावात थरार. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार फिर्यादी रामदास संभाजी बावणे वय वर्ष 76 राहणार केगाव तालुका मारेगाव यांचे लहान भाऊ बाबाराव बावणे हे देवाडा येथे राहतात. त्यांना अनिल बाबाराव बावणे वय वर्ष 35 आणि सुनील बाबाराव बावणे वय वर्ष 30 ही 2 मुले आहेत. दिनांक 23 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास दोन्ही भावांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लहान भाऊ सुनील बावणे याने घरात असलेले लोखंडी फावडे उचलून सख्खा मोठा भाऊ अनिल याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. क्रूरतेचा कळस गावात गेला, पुन्हा परत येऊन मारले. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. सुनीलने अनिलवर फावड्याने पहिला हल्ला केला. त्यानंतर तो गावात गेला आणि काही वेळाने पुन्हा घरात परत आला. अनिल जमिनीवर विवळत पडलेला असतानाही सुनीलच्या डोक्यातील भूत उतरले नव्हते. त्यांनी पुन्हा फावडे उचलून अनिलच्या डोक्यावर अत्यंत क्रूरतेने वार केले आणि त्याला संपूर्ण रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर सोडून दिले. घटनास्थळी रक्ताचा सडा, चंद्रपूरला रेफर. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी रामदास बावणे यांनी तातडीने देवाडा येथील घर गाठले. तेव्हा अनिल घरातील हॉलमध्ये पलंगाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. आई वडील बरोरा येथे मुलीकडे गेले असल्याने घरात दोन्ही भाऊच होते. घटनेचे गांभीर्य पाहून जखमी अनिलला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी तातडीने चंद्रपूर येथे रेफर केले आहे. ठाणेदार श्याम वानखेडेच्या मार्गदर्शनात तपास सुरू. या प्रकरणी फिर्यादी रामदास बावणे यांच्या जबानी रिपोर्टवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी सुनील बाबाराव बावणे वय वर्ष 30 यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 109 BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सख्या भावानेच भावाचा काटा काढण्याचा प्रयत्न का केला, हल्ल्यामागचे नेमके कारण काय, याचा सखोल तपास मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे. या घटनेमुळे मारेगाव तालुक्यात आणि देवाळा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.